देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. इतकी सुंदर कविता आहे. या कवितेत शेवटी कवी असं म्हणतात, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घेणं ही इतकी सुंदर एक उदात्त अनुकरण आहे की देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे त्याची दानाला इतकं महत्त्व आहे. कारण सहजासहजी माणूस कुठल्याच गोष्टी सोडायला तयार नसतो. पैसा, पद, सत्ता, अधिकार, कुठलीच गोष्ट माणूस सहजासहजी सोडायला तयार नसतो. पण दानाला महत्त्व आहे. तुम्ही जे देता, हा निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे देता तेच भरभरून तुमच्याकडे परत येतं. मी नेहमी माझ्या पार्टिसिपंट्सना एक गोष्ट सांगते की तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टीची कमी आहे ती गोष्ट बाहेर द्यायला सुरुवात करा आणि बघा ती गोष्ट तुमच्याकडे भरभरून येईल. बरोबर? तर जर आयुष्य समृद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा द्यायला शिका. तुम्ही जितकं द्याल तितकं कैक पटीनं ते तुमच्याकडं परत येणार आहे. कारण आपण निसर्गाकडून काहीतरी शिकायला हवं, नाही का? तर ही एक उत्तम सवय आहे. ग्रेट हॅबिट्स ग्रेटर यू. हॅबिट नंबर 15, चॅरिटी किंवा देणाऱ्याचे हात.